सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या गीता वर्गाचा हा दुसरा सेशन आज आहे आणि आपल्याला माहिती असल्याप्रमाणे 8:35 आपण हा सेशन थांबवणार आहोत. 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत आणि मग 8:45ला इंटरव्हल नंतरचं सेशन करणार आहोत 35 मिनिटाचं आणि 9:20ला आपण आज थांबणार आहोत. त्याच्या आधी पहिली 45 ते 50 मिनिटं मला अ, या स्लाइड्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रेझेंट करायच्या आहेत. त्यामुळे बहुतांशी मीच बोलत असेन, तर कृपया सर्वांनी म्यूटवर जाऊन स्लाइड्सचं रसग्रहण करावं माझ्याबरोबर. आणि शेवटची 10 मिनिटं आपण नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरांना किंवा इतर चर्चेला किंवा काही तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर त्याच्यासाठी राखीव ठेवलेली आहेत. तर आता आपण खऱ्या अर्थाने गीतेच्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत आणि करूया. गीतेतलं एक अतिशय प्रसिद्ध वाक्य श्रीकृष्णाला नमन करून आणि ह्या प्रसिद्ध वाक्याने मी सुरुवात करत आहे या प्रवासाची. ते वाक्य तुम्ही वाचू शकता. "नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते." याच्या पुढे जे काही 11 सेशन्स होणार आहेत, त्याच्यात आपण प्रामुख्याने भगवंतांनी जे गीतेमध्ये ज्ञान दिलेलं आहे, ते ग्रहण करणार आहोत. आणि मग ते ज्ञान आपल्या जीवनात प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जो भगवंतांनी योग सांगितलेला आहे, जे योगशास्त्र सांगितलेलं आहे, ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर अशा तऱ्हेने संपूर्ण गीता क्लासचे 12 सेशन्स अटेंड केल्यावर एक म्हणजे आपल्याला ते ज्ञान ग्रहण झालेलं असेल, ज्याला भगवंतांनी ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे योगशास्त्र सांगितलेलं आहे, की ती ब्रह्मविद्या आपल्याला जीवनात प्रत्यक्ष वापरता येऊन त्याचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागेल, ते योगशास्त्रात सांगितलेलं आहे आणि योगशास्त्राचं सुद्धा आपल्याला चांगलं ज्ञान 12 याच्या अखेरीस होणार आहे, की जेणेकरून आपण ज्ञानवान होणार आहोत आणि प्रत्यक्ष त्या ज्ञानाचा आपल्याला आपल्या जीवनात उपयोग होणंही सुरू होणार आहे. आणि हे ज्ञान इतकं पवित्र आहे, इतकं सेक्रेड आहे, इतकं सुप्रीम आहे, की भगवंतांची सुद्धा वाणी या ज्ञानाचं वर्णन करताना थकून गेलेली आहे. या ज्ञानाचं महत्व त्यांनी ठायी-ठायी गीतेत सांगितलेलं आहे. या वाक्यात भगवंतांनी म्हटलेलं आहे, की ह्या ज्ञानाइतकं पवित्र दुसरं काहीच या जगात अस्तित्वात नाही. "नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते." एके ठिकाणी ते अर्जुनाला म्हणतात, "राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम." म्हणजे पहा कशी विशेषणं वापरलेली आहेत भगवंतांनी. त्यांनी जे आपण ज्ञान ग्रहण ग्रहण करणार आहोत त्याला राजविद्या म्हटलेलं आहे. म्हणजे किंग ऑफ ऑल नॉलेज. द मोस्ट सुप्रीम नॉलेज. राजगुह्यम म्हटलेलं आहे. गुह्य म्हणजे सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल नॉलेज. द मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज. अत्यंत सूक्ष्म, सटल असं हे नॉलेज आहे. पवित्रम, पवित्र हा शब्द परत एकदा तिथे त्यांनी वापरलेला आहे. इदम, उत्तमम, उत्तमम म्हणजे अतिशय घेण्याजोगं, सुपर्ब, सुप्रीम असं हे नॉलेज आता आपण ग्रहण करणार आहोत. आणि आणखी एके ठिकाणी 15व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे, "इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत." म्हणजे हे सगळ्यात कॉन्फिडेन्शियल नॉलेज, गुह्यतमम शास्त्रम हे सायन्स आहे. म्हणजे उगीचच हे फावल्या वेळात केलेली बडबड नाहीये. तर हे जसं फिजिक्स हे सायन्स आहे किंवा बायोलॉजी हे सायन्स आहे किंवा ॲस्ट्रोनॉमी हे सायन्स आहे. त्याप्रमाणे हे सुद्धा शास्त्र म्हटलेलं आहे भगवंतांनी. इदमुक्तम मया नघ, हे जे मी इथे सांगितलेलं आहे, एतद बुद्ध्वा, याला ग्रहण करून बुद्धिमान स्यात, तू खूप असा ज्ञानी हो अर्जुना, असं म्हणतायत. आणि त्याही पुढे म्हणतायत कृतकृत्यश्च भारत, म्हणजे तुझ्या जीवनात तू कृतकृत्य हो. कृतकृत्य म्हणजे काय? की इतका तू ह्याने
पवित्र होत जा, की आणखी काही करण्यासारखं तुझ्या जीवनात उरणारच नाही. एकदा हे ज्ञान तू ग्रहण केलंस आणि आपल्या जीवनात वापरलंस, की यानंतर करण्यासारखं तुझ्या आयुष्यात यापेक्षा भव्य, दिव्य असं काही नसेल. तर ज्या ज्ञानाला भगवंतांनी इतकं अपरिमित त्याची स्तुती केलेली आहे, जरूर ते ज्ञान आता आपण ग्रहण करून घेऊया पुढच्या 5-6 सेशन्समध्ये. आता मी पुढच्या स्लाइडला जातो. या स्लाइडमध्ये एक आपल्याला आइसबर्ग किंवा हिमनग ज्याला म्हणतात मराठीत, तसा तो हिमनग दिसतोय. आणि यात मुख्य हिमनग इथे दाखवण्याचं कारण आपलं मन कसं कार्य करतं याची थोडीशी माहिती आपण या ज्ञानात प्रवेश करण्याच्या आधीच करून घेणार आहोत. म्हणजे मग ते ज्ञान आपल्यात कसं झिरपलं गेलं पाहिजे, हे आपल्याला कळेल आणि त्याप्रमाणे मग ते आपण आपल्या मनाचा उपयोग करून झिरपवून घेऊ आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा सुद्धा आपल्याला करून घेता येईल. त्याच्या पुढे मग ते आपल्या आचरणात आणू. तर या हिमनगाचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतंय इथे, की हे जे सगळं निळ्या रंगाचं पाणी दिसतंय, निळ्या आणि काळ्या रंगाचं पाणी ते समुद्राचं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हा पांढरा हिमनग तरंगतोय. पण त्याचं वैशिष्ट्य असं, की त्याचा केवळ थोडासाच भाग हा समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर आपल्या दृष्टीला दिसू शकतो. समजा आपण एका या हिमनगापासून थोड्याशा लांब अंतरावर बोटीत बसलेलो आहोत आणि तो हिमनग बघतोय. तर सहजच आपल्या उघड्या डोळ्यांना या हिमनगाचं शिखर दिसू शकतं. आणि हिमनगाचा जो उरलेला भाग आहे, तो सगळा हा पाण्याच्या पृष्ठभागाखाली, समुद्राच्या पृष्ठभागाखाली झाकला गेल्यामुळे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसू शकत नाही. तर आपलं जे मन असतं, मानवी मन, त्याचे 2 भाग असतात. या हिमनगाचे जसे 2 भाग झालेले आहेत, की जे आपल्याला समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर दिसणारा एक भाग म्हणजे त्याचं शिखर आणि त्याच्या खाली असलेला प्रचंड असा दुसरा भाग. त्याप्रमाणे मानवी मनाचे 2 कप्पे झालेले आहेत. एक म्हणजे आपलं जागृत मन किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्शियस माइंड असं म्हणू शकू. तर ते ह्या हिमनगाच्या शिखरासारखं असतं. जे समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर असल्यामुळे आपल्याला दिसत असतं. जागृत मन हे आपल्या जागेपणी आपल्याला जाणवत असतं, की आपल्याला मन आहे आणि त्यात भावना निर्माण होतात. हे सगळं आपण हे आपल्याला कळू शकतं. आणि दुसरा जो मनाचा भाग आहे, तो सुप्त मन असं म्हणता येईल आपल्याला. ते सुप्त मन जे आहे, ते म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या हिमनगासारखं आहे. तर आता ह्या दोन्ही भागांची वैशिष्ट्य थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि तीच वैशिष्ट्य तंतोतंत आपल्या मनालाही लागू पडतात हेही जाणून घेऊया. तर शिखराचं वैशिष्ट्य काय आहे, की अतिशय थोडासाच भाग हिमनगाचा हा समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर आहे. हे त्याचं एक वैशिष्ट्य आणि दुसरं वैशिष्ट्य तो आपल्या डोळ्यांना दिसतो. आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या भागाची परत अशीच 2 वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे प्रचंड भाग हिमनगाचा हा समुद्राच्या पृष्ठभागाच्या खाली आहे, हे एक आणि दुसरं म्हणजे तो आपल्याला दिसत नाही. तर त्याप्रमाणेच आपलं जे मन आहे त्याचे जे 2 भाग आपण आता त्या 2 भागाची चर्चा करतोय, की एक म्हणजे जागृत मन आणि दुसरं म्हणजे सुप्त मन. त्याला सुद्धा हे तंतोतंत लागू पडतं. म्हणजे कसं, की जागृत मन हे आपल्याला जाणवतं. पण तो आपल्या एकूणच मनाचा अतिशय थोडासा भाग आहे. आणि सुप्त मन हे आपल्याला जाणवत नाही. पण तो आपल्या मनाचा जास्तीत जास्त भाग आहे आणि जी मनःशक्ती म्हणतो, ती जास्तीत जास्त ही आपल्या सुप्त मनातच साठवलेली असते. तर आता पुढच्या स्लाइडवर जाऊन आपण थोडीशी यांची वैशिष्ट्य आणखी बारकाईने आपल्या मनाची जाणून घेऊया, या हिमनगाच्या दृष्टांताच्या साहाय्याने. हा जो हिरवा त्रिकोण मी काढलेला आहे, तो हिमनग आहे असं आपण समजूया. निळी लाईन ही समुद्राचा पृष्ठभाग किंवा सी लेव्हल आहे असं समजूया. आणि हिमनगाची तुलना आपण आपल्या मनाशी केल्यामुळे
आपल्या मनात कसे कसे काय काय गोष्टी घडत जातात आपल्या आपण नेहमीचं आयुष्य जगताना, हे थोड्याशा बाणांनी इथे दाखवलेलं आहे. आणि या साहाय्याने आपण नुसतं मनाच्या कार्याची माहितीच करून घेणार नाही आहोत, तर या नॉलेजला, या ज्ञानाला भगवंतांनी इतकं पराकोटीचं उच्च स्थान का दिलेलं आहे, ते या डायग्राम वरून आपण समजून घेणार आहोत. तर आपण एक ह्याच्यात मी आणखी एक दाखवलेलं आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो. म्हणजे जर तुम्ही ब्राउन किंवा तपकिरी कलरच्या लाईन्स बघितल्यात, तर त्याच्यात समुद्र समुद्राचा जो प्रवाह आहे, त्याचं वाहणं कसं सुरू आहे, हे दाखवलेलं आहे. तर आता आपण मुद्द्याकडे येऊया. समजा मी एका सफरीला गेलो. सफरीला म्हणा, सफारीला म्हणा, क्रूजला म्हणा, समुद्रामध्ये गेलो आणि त्या समुद्रात हिमनग आहे आणि माझी जी बोट आहे, ती त्या समुद्रात असलेल्या हिमनगापासून काही किलोमीटर अंतरावर सुरक्षितपणे उभी आहे आणि त्या हिमनगाचे शिखर मी बघू शकतोय माझ्या बोटीमधून. आता आपण अशी कल्पना करूया, की इथे जिथे सी लेव्हल लिहिलेलं आहे मी या डायग्राम मध्ये उजव्या बाजूला, तिथे माझी बोट उभी आहे आणि मी हिमनगाचे शिखर बघतोय. समुद्राच्या पाण्याचा प्रवाह हा या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे जाताना मला दिसतोय. म्हणजे लाटा माझ्यापासून हिमनगाच्या दिशेने दूर दूर जात आहेत असं मला दिसतंय. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की समजा जर ह्या लाटा उजवीकडून डावीकडे जात असल्या आणि मी उजवीकडे सी लेव्हल जिथे लिहिलेलं आहे तिथे माझी बोट उभी असली आणि समोर जर हिमनगाचं शिखर दिसत असलं, तर या हिमनगावर मी आदळेन, की हा हिमनग माझ्यापासून दूर दूर जाईल? तुम्ही काही काळ स्वतःचा जो स्पीकर आहे तो अनम्यूट करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. काय होईल या केसमध्ये? म्हणजे असं मला सुरक्षित वाटलं पाहिजे, की ठीक आहे, प्रवाह जातोय माझ्यापासून दूर-दूर, त्यामुळे हिमनगावर माझी बोट आदळण्याची शक्यता काहीच नाहीये. असं तुम्ही सुरक्षित वाटून घेऊन निवांत राहावं, की अ, अ, याच्यापासून तुम्ही काही दुसरं कन्क्लुजन काढून सुरक्षिततेच्या आवश्यकतेसाठी कप्तान किंवा इतर लोकांना इशारा द्यावा? काय होईल असं तुम्हाला वाटतंय? कोणी सांगू शकेल का? अनम्यूट करून? हॅलो. हां, तर सर तुझी म्हणजे बोट जर एकाच ठिकाणी उभी असेल तर हां, मे बी त्या डायरेक्शन मध्ये दाखवले त्याप्रमाणे हिमनग कदाचित दूर जाईल, पण बोट जर तुझी पण चालवत असेल हां, आणि त्याचं स्पीड जास्ती असेल तर कदाचित त्याच्यावर आदळू शकेल. हां. तर ठीक आहे. आपण असं अझ्युम करूया, की माझी बोट स्टेशनरी उभी आहे. अगदी स्थिर आहे असल्या ठिकाणी. म्हणजे मी एका इंचाने सुद्धा हिमनगाच्या दिशेने जात नाहीये. तर मग तुझ्या मते हिमनग हा दूर निघून जाईल माझ्यापासून. बरोबर ना? आता ह्या हो. प्रश्नाचं उत्तर मी देतो, की जरी माझी बोट एका ठिकाणी स्थिर उभी असली आणि माझ्यापासून लाटा हिमनगाच्या दिशेने दूर, दूर, दूर जात असल्या, तरी याचा अर्थ असा, की हिमनग हा माझ्या बोटीवर येऊन आदळेल किंवा माझी बोट हिमनगावर आदळेल. आणि हे अतिशय धोक्याचं आहे आणि मला लगेचच ताबडतोब इशारा दिला पाहिजे कप्तानाला, की आपण या ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी दूर निघून जाऊया. याचं कारण असं, की आता तुम्ही जी तपकिरी लाईन आहे, ती पूर्ण बघा. समुद्रामध्ये जो प्रवाह फिरतो, तो गोल फिरतो, सर्क्युलर फिरतो. म्हणजे जर समुद्राच्या पृष्ठभागावर तो प्रवाह उजवीकडून डावीकडे जात असला, तर तोच खाली जाऊन डावीकडून उजवीकडे यायला सुरुवात होते. कारण जर सगळंच पाणी उजवीकडून डावीकडे जात असतं, तर ते समुद्राच्या बाहेर पडून जमिनीवर आलं असतं. पण समुद्रातलं पाणी समुद्रातच राहतं, समुद्राच्या बाहेर येत नाही. याचा अर्थ
ते समुद्रातच गोल गोल फिरत असलं पाहिजे. आणि जर वरच्या पृष्ठभागावर पाणी उजवीकडून डावीकडे जाताना आपल्याला दिसत असलं, तर नक्कीच ते खालच्या बाजूला डावीकडून उजवीकडे जात असलं पाहिजे आणि ते तसंच जातं. आणि हिमनग हा डावीकडून उजवीकडे सरकण्याचं कारण हिमनगाचं जे मास आहे, जी शक्ती आहे, जे संपूर्ण वजन आहे, ते खालच्या बाजूला आहे. आणि त्यामुळे खालच्या बाजूने जसा हिमनग ढकलला जातो, त्या डायरेक्शनमध्ये हिमनगाची मूव्हमेंट होते. वरच्या अ, अ, प्रवाहाच्या दिशेला महत्त्व नसतं. याचं कारण वर काही हिमनगाचं वजनच नसतं फारसं. ते खालच्या बाजूला असतं आणि त्यामुळे हिमनग हा माझी बोट स्टेशनरी उभी असताना हिमनग हा डावीकडून उजवीकडे सरकत, सरकत, सरकत जाईल आणि शेवटी माझ्या बोटीवर येऊन आदळेल. म्हणून अ, मला लगेचच सुरक्षित ठिकाणी तातडीने जाणं आवश्यक आहे. तर याच्यावरून आपल्याला काय समजून घ्यायचंय? समजून असं घ्यायचंय, की वरच्या बाजूला माझं जागृत मन आहे आणि खालच्या बाजूला माझं सुप्त मन आहे. आणि सुप्त मनाची ताकद ही माझ्या जागृत मनापेक्षा अनेक, अनेक पटींनी जास्त असल्यामुळे सुप्त मनात माझ्या आयुष्याचा प्रवाह हा सुप्त मन ठरवणार आहे. आणि अनकॉन्शियस माइंड इन्फ्लुएन्सेस माय लाईफ मच मोर दॅन माय कॉन्शियस माइंड इन्फ्लुएन्सेस. हा इथे आपल्याला महत्वाचा धडा शिकायचा आहे किंवा ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि माझ्या सुप्त मनात मध्ये काय आहे आणि ते कसं कार्यरत होतं, हे आपण पुढे जाऊन शिकून जास्त डिटेलमध्ये घेणार आहोत. पण इथे मी जे काळ्या टेक्स्टमध्ये बाण आणि अ, अ, शब्द दाखवलेले आहेत, तिकडे थोडंसं लक्ष वेधून घेऊया. सगळ्यात सुप्त मनाच्या तळाशी असतं, मी या जीवनाबद्दल आणि या जगाबद्दल कमावलेलं ज्ञान म्हणजे नॉलेज. त्या नॉलेजमधून ह्या जीवनाचा प्रवास असा-असा होतो, असे माझे विश्वास निर्माण होतात. उदाहरणार्थ, जर मला लॉ ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणाचा नियम जर मी माझ्या शाळेत शिकलेलो असेल, तर तो ज्ञानाचा भाग झाला. एकदा का गुरुत्वाकर्षणाचा नियम मी शिकला, की मग माझा विश्वास तयार काय होतो, की प्रत्येक गोष्ट गुरुत्वाकर्षणाच्या नियमाखाली पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आकर्षिली जाते. म्हणजे समजा माझ्या हातात एखादी गोष्ट असेल आणि मी एखाद्या इमारतीच्या 6व्या मजल्यावर असेल, तर माझ्या हातात समजा सफरचंद आहे. तर मी सफरचंद खाली फेकणार नाही. कारण माझा विश्वास काय आहे, की मला माहिती असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे समजा जर मी खिडकीबाहेर सफरचंद भिरकावून दिलं, तर ते निश्चित खाली पडेल. हा विचार माझ्या मनात येईल. तो विचार माझ्या मनात आल्यावर मग माझ्या मनात काय भावना उत्पन्न होईल, की अरे, हे सफरचंद तर आपण भरपूर पैसे देऊन विकत आणलेलं आहे आणि ते आपल्या खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी विकत आणलेलं आहे. तर ते मी खाली भिरकावून देऊन फुकट जाऊ देणार नाही आणि त्याचं मी नीट सुरक्षितपणे माझ्या हातात धरेन आणि ते खाऊन टाकेन. म्हणजे मग मला त्याचा लाभ होईल. असं एक ते सफरचंद सुरक्षित ठेवण्याची भावना माझ्या मनात निर्माण होते आणि मग ॲक्शन काय होते, की ते नीट हातात धरून सफरचंद मी खाऊन टाकतो. तर ज्ञानाचा विश्वासात कसं रूपांतर होतं, विश्वासाचं विचारात कसं रूपांतर होतं, विचाराचं भावनेत रूपांतर कसं होतं आणि भावनेचं कृतीत रूपांतर कसं होतं, हे इथे आपण बघतो आहोत. आणि इमोशन हा जो शब्द आहे, तो 2 शब्दांपासून बनलेला आहे. ई आणि मोशन. ई म्हणजे हा बेसिकली याचं ओरिजिन लॅटिन आहे आणि त्यात त्याचा अर्थ होतो टुवर्ड्स ॲक्शन. म्हणजे एनिथिंग दॅट पुशेस मी टू टेक अॅन ॲक्शन इस कॉल्ड ॲज इमोशन. म्हणजे प्रत्येक जी आपली कृती असते त्याच्या मागे आपल्याला माहीत असो अथवा नसो, एक भावना दडलेली असते, की जी आपल्याला ती कृती घ्यायला प्रवृत्त करत असते. तर
ह्या सगळ्याच्या तळाशी माझं ज्ञान जे आहे, ते आहे आणि त्या ज्ञानावर माझ्या सर्व ॲक्शन्स अवलंबून असणार आहेत. त्या ॲक्शनपासून मला माझे रिझल्ट्स मिळणार आहेत आणि त्या रिझल्ट्सनी माझं आयुष्य घडणार आहे. हा जो सिक्वेन्स आहे, त्या सगळ्याच्या तळाशी ज्ञान असल्यामुळे जीवनाविषयी आणि जगाविषयी आपल्याला काय ज्ञान आहे, याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि म्हणूनच कृष्णाने ह्या ज्ञानाला सर्वोत्तम ज्ञान म्हटलेलं आहे आणि ज्ञानाला इतक्या पवित्र ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे, की त्याच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. थोडक्यात कृष्णाला असं म्हणायचंय, की आपल्या संबंध आयुष्याचा शिल्पकार असं ज्ञान असल्यामुळे ज्ञान हेच सर्वात महत्वाचं असतं. आता त्याने ह्या ज्ञानाला इदम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे ज्ञान असं स्पेसिफिकली का म्हटलेलं आहे, हे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. म्हणजे ज्ञान तर इन्फायनाईट आहे, अगणित आहे. विशेषतः त्याने जी ब्रह्मविद्या गीतेमध्ये सांगितली, तेच ज्ञान सगळ्यात सुप्रीम, सगळ्यात कॉन्फिडेन्शियल आणि सगळ्यात सटल असं त्याने का म्हटलेलं आहे, हे आता आपण जाणून घेऊया. पण आय होप की निदान ज्ञानाचं एकूणच ज्ञानाचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती मोठ्या प्रमाणात आहे, हे आपल्याला आत्तापर्यंत कळलं असेल. आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊन बघणार आहोत. त्याच्यात एक लहान मुलगा एक हातात दिवा घेऊन तो घासताना दिसतोय. तो दिवा घासल्यावर त्यातून धूर येतो आणि एक प्रचंड राक्षस त्याच्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला अर्थातच ही गोष्ट माहिती आहे. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही ती गोष्ट आहे. त्या दिव्यात त्या गोष्टीमध्ये अल्लाउद्दीनला एक जादूचा दिवा सापडतो आणि तो जादूचा असतो कारण तो घासल्यावर एक अतिशय शक्तिशाली आणि प्रचंड असा राक्षस त्याच्यासमोर नम्रपणे उभा राहतो आणि तो म्हणतो की मास्टर युअर विश इज माय कमांड. तुम्ही जी काही इच्छा आता मला प्रकट करून दाखवाल ती इच्छा मी पूर्ण करण्याला कटिबद्ध आहे. असं तो प्रचंड राक्षस त्या छोट्याशा मुलाला सांगतो. ह्या गोष्टीत अल्लाउद्दीन हे आपलं जागृत मन आहे आणि तो जो राक्षस आहे दिव्यातला, ते आपलं सुप्त मन आहे, हे आपण जाणून घेऊया. याचं कारण असं, की ज्याप्रमाणे अल्लाउद्दीन काय करायचं ते राक्षसाला सांगतो आणि राक्षस कोणताही प्रश्न उपस्थित न करता, कोणतंही ऑब्जेक्शन न घेता, काहीही एका शब्दाने उलट तपासणी न करता निमूटपणे अल्लाउद्दीन जे काही म्हणेल तेच करतो. तर आपल्या जागृत आणि सुप्त मनातलं जे नातं आहे ते सुद्धा एक्झॅक्टली असंच आहे, की आपलं कॉन्शियस माइंड जो मेसेज आपल्या अनकॉन्शियस माइंडला देतं, अनकॉन्शियस माइंड कोणत्याही प्रकारे ते आढेवेढे न घेता आणि त्याच्यावर शब्दच्छल किंवा प्रतिप्रश्न न करता ते पार पाडतं आणि सुप्त मनाची ताकद प्रचंड असल्यामुळे 99% वेळेला ते ती गोष्ट होतेच होते. हे अतिशय महत्वाचं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. याचं कारण असं, की बरेच वेळेला चेष्टेत का होईना, पण आपण चुकीचा मेसेज ह्या राक्षसाला देतो, आपल्या सुप्त मनाला देतो आणि मग भलतंच काहीतरी होतं आणि आपण पस्तावतो. उदाहरणार्थ, आपण चेष्टेतही म्हणू नये, की मला काही कळत नाही हां, मी काय तेवढासा केपेबल नाही किंवा हुशार नाही वगैरे असं म्हणजे ह्या राक्षसाला चेष्टा कळत नाही. तो प्रत्येक गोष्ट सिरियसलीच घेतो. या राक्षसाला काही गोष्टी कळत नाहीत हे पण आपण जाणून घेऊया. एक म्हणजे या राक्षसाला थट्टा कळत नाही, चेष्टा कळत नाही. प्रत्येक गोष्ट तो अत्यंत सिरियसली घेतो. त्यामुळे आपण चेष्टेत सुद्धा चुकीचा मेसेज या राक्षसाला पास ऑन करता कामा नये. दुसरं या राक्षसाला आकडे कळत नाहीत. म्हणजे 4, 8, 15 असे काही आकडे कळत नाहीत. मला 1 डझन केळी आणून दे.
म्हटल्यावर तो केळी आणून देणं याच्यावर फोकस करतो. 1 डझन असोत, 5 डझन असोत, त्या राक्षसाला त्याची काही फिकीर नसते. कारण कितीही डझन केळी आपण राक्षसाकडे मागितली, तरी तो हुकमाबर हुकूम ती केळी आणून देतोच देतो आपल्याला. त्यामुळे ते आकडे वारीत हा राक्षस फारसा निपुण नाहीये. तो थोडासा डंब आहे. तिसरी गोष्ट निगेशन म्हणजे निगेटिव्ह किंवा नकारात्मक भाषा या राक्षसाला कळत नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने किंवा जागृत मनाच्या दृष्टीने मी मूर्ख नाही किंवा मी हुशार आहे, ही दोन्ही जरी ह्या दोन्हीचा अर्थ जरी एकच असला, तरी या राक्षसाच्या दृष्टीने त्या दोन्हीचा अर्थ एक्झॅक्टली विरुद्ध असतो. याचं कारण जेव्हा मी हुशार आहे, असं आपण या राक्षसाला सांगतो, तेव्हा तो हुशार या शब्दावर अ, लक्ष केंद्रित करून आपल्याला अधिकाधिक हुशार बनवण्याचा प्रयत्न करत जातो. आणि मी मूर्ख नाही, असं जेव्हा राक्षसाला आपण सांगतो, तेव्हा नाही त्याला कळत नाही. आणि तो मूर्ख शब्दावर फोकस करून जास्तीत जास्त आपल्याला मूर्ख बनवण्याच्या उद्योगाला लागतो. म्हणून ह्या राक्षसाशी बोलताना आपण अतिशय काळजीपूर्वक म्हणजे अल्लाउद्दीन अ, हा अतिशय दुबळा आहे. पण तो मालक असल्यामुळे अ, हुकूम देण्याचा हक्क किंवा अ, अधिकार त्याला आहे. आणि राक्षस हा अतिशय शक्तिशाली आहे, पण तो स्वतःचं डोकं वापरत नाही. तो फक्त जी काही त्याला जे काही हुकूम जो काही दिला जातो त्याप्रमाणे तो कृती करतो. तर ह्या गोष्टी तून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आता आणखी एक गोष्ट आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे या गोष्टीत शिकून घेणं. समजा या राक्षसाला जर एकमेकांच्या विरुद्ध अशा इन्स्ट्रक्शन्स अल्लाउद्दीनने दिल्या, तर हा राक्षस काय करेल? म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया. समजा अल्लाउद्दीनचं गणित थोडंसं कच्चं आहे आणि अल्लाउद्दीनने या राक्षसाला सांगितलं, की "हे बघ 2+2 म्हणजे 5 हां. तर आता यापुढे जे काही तू कृती करशील, ते 2+2 5 या हिशोबाने कर, बरं का." तर तो राक्षस बिचारा काहीही अल्लाउद्दीनला प्रश्न विचारत नाही. तो म्हणतो, "ठीक आहे मालक, 2+2 बरोबर 5 याप्रमाणेच मी माझी यापुढची सर्व कृती करत जाईन आणि त्या हिशोबाने जे काही तुम्हाला आणून द्यायचंय, ते मी आणून तुमच्यासमोर हजर करीन." आणि अल्लाउद्दीनचं पण गणित कच्चं असल्यामुळे वर्षानुवर्ष तो आपलं त्या राक्षसाला सांगतोय 2+2 5 आणि मग ते जे काही राक्षस आणून देतोय, त्याच्यात अल्लाउद्दीनला कळून येतं, की अरे ॲक्चुअली आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळत नाहीये. कारण समजा त्याने सांगितलं, की 2+2 5 आणि मग अल्लाउद्दीनने सांगितलं, की आता मला अ, 10 डझन केळी आणून दे. तर मग राक्षस 8च डझन केळी आणून देतो. कारण राक्षस काय म्हणतो 10/5 बरोबर 2. तर 2+2 चे 2 सेट्स आता मी अल्लाउद्दीनला देईन. म्हणजे 2+2 4, 4 दुणे 8. 8 डझन केळी आणून दिली की झालं. पण अल्लाउद्दीनला आता 10 डझन केळी हवी असतात. तर असं वारंवार अल्लाउद्दीन अ, ला जे हवं ते न मिळाल्यामुळे मग कुठेतरी अल्लाउद्दीनच्या लक्षात येतं, की अरे बाबा माझंच काहीतरी चुकत असेल. म्हणून तो 2+2 म्हणजे नेमके किती? हे शोधायच्या प्रयत्नात त्याला असं आढळून येतं, की 2+2 4. मग तो राक्षसाला जाऊन सांगतो, "अरे बाबा, मी चुकीचं सांगतोय तुला. म्हणजे आत्तापर्यंत ते सांगत आलेलो आहे ते सगळं चुकलंय. तर 2+2 4 बरं का. 2+2 5 नाही. आता याच्या पुढचे हिशोब तू 2+2 4 या प्रमाणे कर." तर तो राक्षस गडबडून जातो. त्या राक्षसाला कळत नाही, की 2+2 4 की 2+2 5 आणि जेव्हा अशी कॉन्फ्लिक्ट येते, तेव्हा मग तो राक्षस काय करतो? तो अल्लाउद्दीनला प्रश्न तर विचारतच नाही. कारण ती तर त्याचा स्वभावच नाही. तो बिचारा जे असेल ते त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे निमूटपणे करत जातो. मग तो म्हणतो, "आपण हे बघूया हां, आपल्याला मालकांनी 2+2 बरोबर 5 हे किती वेळा सांगितलंय आणि 2+2 4 हे किती वेळा सांगितलंय?" मग तो म्हणतो, की "अरे, आत्तापर्यंत वर्षानुवर्ष मालक मला 2+2 5 सांगत आलेले आहेत आणि 2+2 4 हे आत्ता-आत्ता सांगतायत. त्यामुळे 2+2 5 हेच खरं असेल."
म्हणून तो पूर्वीच्याच हिशोबाने केळी आणून द्यायला लागतो अल्लाउद्दीनला. मग अल्लाउद्दीनच्या लक्षात येतं, की जर मला 2+2 4 हे राक्षसाच्या मनावर बिंबवायचं असेल, तर मी जितक्या वेळा 2+2 5 सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्याला 2+2 4 सांगितलं पाहिजे. मग कुठे तो 2+2 4 या हिशोबाने मला केळी आणून देईल. तर हे आपल्याला अतिशय लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की आपला एखादा विश्वास चुकीचा असला, कारण विश्वास कुठून येतो तर ज्ञानापासून येतो. तर आपण काही ज्ञान चुकीचं घेतलं असलं आणि त्याच्यावर चुकीचा विश्वास जर आपण निर्माण केला असला, तरी सुद्धा सुप्तमन त्याप्रमाणेच वागत राहतं आणि जर नंतर जरी तो विश्वास आपण करेक्ट केला किंवा बदलला किंवा सुधारला, तरी सुद्धा सुप्त मनाला तो अ, अ, सुधारित विश्वास आपल्याला वारंवार, वारंवार, वारंवार सांगावा लागतो. किमान एक वेळा तरी जास्त वेळा सांगावा लागतो. पूर्वीच्या चुकीच्या विश्वास जितक्या वेळा सांगितलाय त्याच्यापेक्षा. तेव्हा कुठे मग ते सुप्त मन सुधारित विश्वासाप्रमाणे आपोआपच वागायला लागतं. हे आपल्याला इथे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर आत्ताच्या सेशनमध्ये आपण अ, 2 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे ब्रह्मविद्या जी आपल्याला शिकून घ्यायची आहे गीतेमधून, ती सर्वोत्तम कशी आहे? स्वतः भगवंतांच्याच ग्वाहीनुसार, विश्वासानुसार, आश्वासनानुसार. हे एक आपण बघितलं आणि दुसरं आपण थोडंसं आपलं सुप्त मन आणि जागृत मन कसं काम करतं, त्यांची इंटर रिलेशनशिप कशी आहे, हे बघितलं, की जेणेकरून जे ज्ञान आपल्याला ग्रहण करायचंय, ते ज्ञान नुसतं ग्रहण करण्यापुरतंच मर्यादित राहणार नाही, तर ते आपल्या सुप्त मनात झिरपायला आ आपल्याला मदत होईल. आणि ते एकदा झिरपलं, की आपण हिमनगाच्या उदाहरणावरून बघितलं, की आपोआप मग आपले त्याप्रमाणे विश्वास बदलतील. बदललेल्या विश्वासाप्रमाणे विचार बदलतील. बदललेल्या विचारांप्रमाणे आपल्या भावना जास्त सकारात्मक होतील आणि सकारात्मक भावनातून आपली निर्माण झालेली कृती जी असेल, ती अधिक परिणामकारक असेल, ज्याची फळं म्हणजे रिझल्ट्स आपल्याला अधिक सुमधुर अ, ताबडतोबच अनुभवायला मिळतील आणि अशा तऱ्हेने एकदा मूळ आपलं सुधारलं म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाभळीच्या बिया पेरल्या तर काटे येतील, पण त्याच्या जागी आंब्याची कोय जर पेरली तर आपल्याला छान हापूस आंबे खायला मिळतील. तसं एकदा आपलं हे ज्ञान आपण ग्रहण केलं आणि सुप्त मनापर्यंत पोहोचवलं इंटरनलाइज करून, की आपोआपच अ, संबंध आपल्या आयुष्यात परिवर्तन होऊन एक अतिशय आनंददायी आणि अ, खूपच परिणामकारक असं जीवन आपल्याला अजूनही जगता येईल. कितीही जरी आपलं जीवन अ, शिल्लक असलं तरी उरलेलं सगळं जीवन म्हणजे आत्तापर्यंत जे काही झालंय आपल्या जीवनात त्याबद्दल आपण काही फार करू शकत नाही. पण ठीक आहे. आपण त्याचा विचार न करता याच्या पुढे आपल्या जीवनात अगदी कितीही जीवन आपलं उरलं असेल म्हणजे जीवन कोणाच्याच हातात नसतं. त्यामुळे ते निश्चित कोणालाच सांगता येणार नाही. पण परमेश्वराने आपल्या जीवनात एक क्षण ठेवलेला असो किंवा याच्यापुढे 200 वर्ष ठेवलेली असो. जे काही उरलेलं जीवन असेल, उर्वरित जीवन, ते मात्र कृतकृत्य झाल्यासारखं आपल्याला अ, जगता येईल निश्चितच. आणि तेही काही हेही नसे थोडके, तेही काही कमी आहे, अशातला अजिबातच भाग नाही. त्यामुळे ते निश्चितच करण्यायोग्य आहे आणि असं ते ज्ञान आपण आता ग्रहण करूया आणि प परमेश्वराच्या शब्दात सांगायचं झालं तर कृतकृत्य होऊया. आता हा जो इंटरव्हल पर्यंतचा सेशन आहे, तो मी इथे थांबवतोय. कारण 1 ते 1.5 मिनिटात हा सेशन आपोआपच संपणार आहे. आत्ता आपण हा सेशन थांबवूया. मी स्टॉप करतो हा सेशन. 8:45 ला आपण ह्या क्लासमधला उरलेला भाग कव्हर करू. ऐकून माझं माझे शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आता मी रेकॉर्डिंग थांबवतो.
आपण कृपया लॉग आउट व्हावं आणि 8:45 ला परत जॉईन व्हावं.